बरेच दिवस वैयक्तिक असे आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटता आलं नव्हतं. असे आम्ही भेटतो, तो विषय येत नाही. पण मध्यंतरीचा काळ पाहिला तर आंदोलनाचा काळ झाला, दोन बंधूंची मिटिंग झाली, मराठीची लढाई झाली, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये झाल्यानंतर कार्यकर्ते गेले 19-20 वर्षे साहेबांसोबत प्रामाणिकपणे काम करतात आणि कुठल्या नेत्याला असं वाटणार नाही की आपल्या कार्यकर्त्यांच्या सानिध्यामध्ये जावं, उठावं, बसावं, त्यांच्यासोबत हितगुज करावं, त्यांच्या व्यथा ऐकून घ्याव्या, त्यांची काही सूचना असतील तर त्या ऐकून घ्याव्यात आणि त्याच्यातून जर काय महाराष्ट्रासाठी जर भविष्यातलं, आता वर्तमानातलं आणि भूतकाळातलं त्याच्याविषयी माहिती घ्यावी आणि एक सुंदर असा वेळ त्यांच्यात घालवावा, एवढ्या भावनेतूनच आम्ही सगळे इकडे आलो होतो. आणि मला आनंद वाटतोय की साहेबांनी या इकडे येऊन त्यांना जेवढा वेळ देता आला तेवढा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. सगळ्या कार्यकर्त्यांना, MMR रिजन मधले जेवढे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना विश्वासात घेतलं, त्यांच्यासोबत त्यांनी गप्पा गोष्टी केल्या. तेवढंच नव्हे तर मला माझ्या राजकीय जीवनामध्ये मी असं कधीही पाहिलं नाही की जसं कोर्टामध्ये एक मूठ कोर्ट असतं तशी राजसाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एक चर्चासत्र ठेवलं. तुम्ही विचारायचं, मी त्याला उत्तर देणार. असा जो 11 वाजून 5 मिनिटांनी चर्चासत्र सुरू झालं, 12 वाजून 54 मिनिटांनी ते चर्चासत्र संपलं. त्याच्यात आमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले, त्यांना जे जे आवश्यक वाटले होते प्रश्न ते सगळे प्रश्न विचारले आणि त्या सगळ्या प्रश्नांची साहेबांनी अत्यंत सखोलपणे उत्तर दिली. ती एवढ्यासाठी की तुम्हाला इथून गेल्यानंतर काय करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी ती माहिती दिली. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी ज्या उद्देशाने आज हे शिबिर मागितलं होतं तो उद्देश सफल झालाय असं मला वाटते. त्याच्यानंतर विभागाध्यक्षांसोबत एक मुंबईचे विभागाध्यक्ष, त्यांच्यासोबत पूर्णपणे त्यांनी चर्चा केली. त्या संदर्भामध्ये निवडणुकीची असेल, इतर कुठल्या असेल त्याविषयी चर्चा केली, त्यांच्यासोबत काही वेळ घालवला. त्याच्यानंतर शहराध्यक्ष जे MMR मधून आलेले आहेत, नाशिक मधले आहेत, कल्याण डोंबिवलीचे, इकडे तिकडचे, त्यांच्यासोबतही त्यांनी चर्चा उत्तम प्रकारची केली. मला असं वाटतं की अशा प्रत्येक नेत्याने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना जर वेळ दिला तर निश्चितपणे ते कार्यकर्ते एनर्जी घेऊन, पॉवर घेऊन, टॉनिक घेऊन आणखीन जोरात कामाला बाहेर पडतील. आणि तशा प्रकारचं त्यांनी त्यांचं कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे पार पाडून ते आता गेलेत. आणि आता आमचं परत एक सेशन आहे, त्यानंतर हे 2 दिवसाचं शिबिर संपन्न होणार आहे. माझी अपेक्षा आहे की तुम्हालाही जरा पावसाळ्यामध्ये थांबावं लागलं, तुम्हाला त्रास झाला, त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि खास करून आमच्या संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारची एक कल्पना मांडली. ती कल्पना साहेबांना आवडली आणि साहेबांनी त्याप्रमाणे 2 दिवसाचं शिबिर घेतलं. पण याच्यामध्ये कार्यकर्त्यांची मतं राजसाहेबांनी जाणून घेतली, युती संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांकडून मागणी झाली असेल. हो, झालं ना. महत्वाचा कार्यकर्त्याचा प्रश्न तोच होता. पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे, आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं. ते त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या, मला काही जर काय असेल तर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी जाणार आहे का पुढे, तुम्हीच माझी शक्ती आहात काय. त्यामुळे तुमच्याशी यथा योग्य वेळ येईल तर निश्चितपणे या विषयावरती मी मला जे काही बोलायचं ते बोलेल. पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की उभाटासोबत पुढची युती करायची प्रामुख्याने महाराष्ट्राची भावना आहे. ही भावनाची महाराष्ट्राची जी भावना आहे ती भावना साहेबांना माहित नाही का? सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती आमची भावना म्हणजे महाराष्ट्राचीच भावना आहे, ती एक प्रकारे समजून चाला. किती असा मोजमाप करून चालत नाही, आलं का लक्षामध्ये. परंतु मला असं वाटतं की त्याच्यावरती ते विचार काय करतील. परंतु तुम्ही आता एकंदरीत पाहिलं, आम्ही पक्षाचा जो काही प्रवास चालू केलेला आहे तो पक्षाचा प्रवास आतापर्यंत आम्ही एकनाथ शिंदेनेच केलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त मोदी साहेबांना आम्ही पाठिंबा दिला, बाकी आम्ही एकटेच लढवलेले आहोत. आणि साहेबांनी कधीच राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आता आमच्यापेक्षा ते 1000 पावलं पुढे असतात. त्यांच्या म्हणजे त्यांचं जे काही पक्ष आहे, बाळ आहे,
त्याचं संगोपन कसं करायचं, त्याला ताकद कशी द्यायची, ते त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त जाणू शकतो का, ते जाणू शकतात. त्यामुळे भावना आमची काही जरी असली तर त्याच्यावरती ते निश्चितपणे विचार करतील. उद्धव ठाकरेंची मुलाखत होणार आहे 19 आणि 20 तारखेला. त्यामध्ये संजय राऊत म्हणतायत की त्यांना प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात की राज आणि उद्धव एकत्र आलेलेच आहेत म्हणून. पण कसं आहे की त्या दिवशी सुद्धा उद्धव साहेबांनी तीच भावना व्यक्त केली, त्यानंतर गिरणी कामगारांच्या मोर्चाला तीच भावना व्यक्त केली. राज ठाकरेंनी जो विषय राजसाहेबांचा होता तो मराठी विषयापुरता मर्यादित त्यांनी त्यावेळेला भूमिका मांडली होती. आणि कुठलाही एखादा विषय असेल तर त्याला वेळ हा लागत असतो ना, वेळ हा जावाच लागतो, त्याशिवाय होत नाही. त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात, त्याच्यानंतर योग्य वेळी ते बोलतील. भूमिका आपली भावना बोलून दाखवत आहेत की एकत्र येण्याला हरकत नाहीये किंवा एकत्रच राहू अशा पद्धतीने सातत्यानं. तर राज ठाकरेंची भूमिका तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून काय असेल? नाही, त्याच्यावरती त्यांनी आता सांगितलं ना आम्हाला. तुम्ही आता किती जरी फिरून विचारलं तरी माझं उत्तर तेच येणार आहे तुम्हाला. कारण कसं आहे की याला वेळ काळ आहे ना, मला माहिती नाही. बरं, त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत, कोणाशी चांगले नाहीत? ते देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत, पवार साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत, आणि उद्धव साहेबांशी पण उत्तम संबंध जपून आहेत. अशा बोलण्याने समोरच्या अजून संभ्रमात जातात ना. हा, मग आता त्याला काही इलाज नाही ना. आम्ही जर संभ्रमात असू तर दुसरं काय करू शकतो आम्ही? परंतु योग्य वेळ तुम्हाला कळेलच. सगळे म्हटलं की ही युती होऊ नये अशी अनेकांची इच्छा आहे आणि काही जण त्यामध्ये पुढे करण्याचा प्रयत्न असू शकेल तसं, असू शकेल तसं. असं नाही मी कसं म्हणू शकतो, असू शकेल. तुमची यादीची प्रतिक्रिया जी आहे, तुम्ही ते सगळे पर्याय खुले ठेवले अशीच आहे का? ते पर्याय खुले ठेवायचा विषय नाही. तुम्ही मला एक सांगा, आतापर्यंत आम्ही कोणाला मदत नाही केली ते तरी मला सांगा. पक्षप्रमुखांनी आतापर्यंत कुठल्या पक्षाला मदत नाही केली, सगळ्यांना मदत केली. आमच्या पत्रात काय पडलं का? काय नाही ना. मग ठीक आहे ना, मग आम्ही आमची भूमिका एकला चिलोरेची जर ठेवली तर चुकीचं काय ठरू शकतं? 100% सगळ्यांना पक्ष वाढवायचा, आम्ही नाही वाढवायचा, असं कसं होऊ शकेल? त्याप्रमाणे आमची भूमिका. 2 दिवसांचं शिबिर होत आहे. प्रकाश महाजनांनी नाराजी व्यक्त केली की मला बोलवण्यात आलेलं नाही. हे एमएमआर रिजनचं शिबिर होतं, त्या शिबिरात तेवढ्या पुरते लोक बोलवली होती आणि ती लोक आलेली होती. त्यामुळे काय तो विषय तसा नाही आहे. पण ते आमच्या भूमिका नाराजी व्यक्त करतायत की मला पक्ष आता 2 दिवसापूर्वी येऊन भेटून गेले. देव जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. नारायण राणेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी नारायण राणेंना अगदी अंगावर घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही पक्षानं मला मदत केली नाही असंही ते बोलून दाखवतात. काय आहे, कुठल्याही आपली भूमिका जी असते ना, पक्षाच्या आधीत राहून भूमिका मांडायची असते. आणि मला बाळा नांदगावकर म्हणून माझा नेता हाच माझा विचार असतो, माझा नेता हीच माझी दिशा असते आणि माझा नेता हेच माझं धोरण असतं. त्यामुळे मला वैयक्तिक मत नसतं, वैयक्तिक मतावरती मी बोलू शकत नाही काय. परंतु ते आमचे सहकारी आहेत, मी त्यांच्याशी आता बोलणार आहे. मी अजून ते मला कळलं आताच, त्यांच्याशी रात्री बोलणार आहे. त्यांचे डोळे पाणवलेले होते, ते अश्रू त्यांना अनावर झाले होते, म्हणून मला ते आता मी पाहिलेलं नाही ते अजून, पण आता मी त्यांच्याशी रात्री बोलते. दोघं भावांनी एकत्र यावं असं त्यांनी विचार मांडले आणि म्हणून अशांना इथे येणं डावललं असा एक सुरू. नाही, असं काही विषय येतच नाही ना. काय डावलण्याचा विषय येतो? आणि पहिली गोष्ट मध्ये काय 2 भाऊ आहेत ते, मी काय त्याच्यात बोलू शकतो ना? मी नाही बोलू शकत त्याच्यात. वैभव खेडेकरांना नाही बोलत, नाराज व्यक्त. अहो, एमएमआर रिजनचा आश्वर वैभव खेडेकर तुम्ही काय समजून घेत नाही? जे सिलेक्टेड विषय होता ना, तो ज्याला आमचं मोठा अधिवेशन मिळावेल त्याला आम्ही सगळ्यांनाच बोलवणार. सर, पण निवडणुकीसाठी काय सूचना दिलेल्या आहेत? म्हणजे असं कळतं की नाही, कसं आहे की कुठलीही निवडणूक ही कार्यकर्त्यांशिवाय लढू शकत नाही. आपण कार्यकर्त्यांशिवाय लढू शकत नाही आणि कार्यकर्ता हेच बळ पक्षप्रमुखांचं असतं, पक्षाचं असतं आणि आमच्या नेते मंडळींचं पण असतं. तर ते प्रत्येक आपल्याला गटाध्यक्षांसाठी बूथ लेवलवरती काम करायला पाहिजे, यादीवरती काम करायला पाहिजेत. त्याप्रमाणे आमची लोक कामाला लागलेली आहेत, इतर पक्ष लागलेत तसे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.